पहिली बातमी आपण बघूयात। बलात्कारानंतर आरोपी थेट घरी पोहोचलेला आहे। 5 तास आरोपी घरीच होता। शिरूरच्या घरी असल्याची बातमी माहिती साम टीव्हीला प्राप्त झालेली आहे। नराधम दत्ता गाडेला आता बेड्या कधी ठोकल्या जाणार हा प्रश्न असताना नराधम दत्ता गाडे हा साधारणतः 5 तास घरीच होता, मात्र तरी सुद्धा तो अद्यापही पोलिसांच्या ताब्यात कसा सापडलेला नाही हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। एकंदरीत शिरूरच्या घरी तो असल्याची माहिती साम टीव्हीला मिळालेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडून। रोहिदास, तब्बल 5 तास आरोपी घरी होता आणि त्यानंतर त्या ठिकाणाला त्याने पळ देखील काढलेला आहे, तरी सुद्धा तो पोलिसांच्या तावडीत कसा सापडला नाही या संदर्भात काय माहिती आहे? खरं तर हा आरोपी पूर्वीचा गुन्हेगार आहे आणि स्वारगेट येथे त्यांनी हे कृत्य केल्यानंतर तो तब्बल 5 तास त्याच्या मूळ गावी म्हणजे शिरूर तालुक्यातील गोवाट या गावी थांबला होता। 5 तास त्या ठिकाणी थांबल्यानंतर हे प्रकरण कुठेतरी उघडकीस आल्याचं दिसताच यांनी त्या घरापासून पोबारा मारलेला आहे। मात्र 5 तास घरी थांबूनही हा पोलिसांना अजूनही मिळून आला नाही। पोलिसांची 5-7 पथकं विविध ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। मात्र या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतो की या पद्धतीचा आरोपी घरी येतो, घरात थांबतो, मात्र हे कृत्य झाल्यानंतर हा कुठेतरी फरार होतो। पोलिसांचं खरं तर या आरोपींवरती वचक नाही का, याचा तपास पुढील काळात कशा पद्धतीने होणार हे खरं तर महत्वाचं ठरणार आहे। मात्र पोलिसांच्या नजरेसमोरून हा आरोपी कुठेतरी पसार झाल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितच धन्यवाद रोहिदास दिलेल्या सर्व अपडेटसाठी। एकंदरीत आपण बघतोय दत्ता गाडेच्या घरी साम टीव्ही थेट पोहोचलेला आहे आणि हा जो आरोपी आहे तब्बल 5 तास त्याच्या घरी होता अशी देखील माहिती सध्या मिळते। एकंदरीत आपण जर बघितलं शिरूरमध्ये या व्यक्तीचं या नराधमाचं घर आहे आणि तो आपल्या शिरूरच्या घरी तब्बल 5 तास थांबलेला होता। मंगळवारी सकाळी साधारणतः 5:30 वाजेची ही संपूर्ण घटना आहे। स्वारगेट या ठिकाणच्या बस डेपोमध्ये आपण पाहिलंय बलात्कार करण्यात आलेला आहे। सध्या आपण ही दृश्य जर बघितली तर या क्षणाची लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय, कारण साम टीव्ही थेट दत्ता गाडे या नराधमाच्या घरी पोहोचलेला आहे। या ठिकाणी कुलूप लागलेलं तर आपल्याला दिसतंय, मात्र हा जो आरोपी आहे तो 5 तास घरीच असल्याची देखील माहिती सध्या मिळते। तर शिवशाहीमध्ये बलात्कार झाल्यानंतर साम टीव्हीने राज्यभरात रियालिटी चेक केला, मात्र प्रत्यक्ष ज्या स्वारगेटमध्ये मुलीवरती शिवशाहीमध्ये बलात्कार झाला तिथे दिव्याखाली अंधारच दिसला। कारण एवढी धक्कादायक घटना घडूनही स्वारगेट डेपोचा कारभार रामभरोसेच चालतोय। गर्दुल्ले बेवड्यांचा वावर खुलेआम आहे। ज्या बसमध्ये बलात्कार झालाय त्या बसला पोलीस पहारा देत होते, मात्र महिलांची सुरक्षा वाऱ्यावरच होती। स्वारगेट शेजारच्या शिवाजीनगर बस डेपोमध्येही जवळपास हीच अवस्था दिसली आहे। अनेक ठिकाणी अंधार, गर्दुल्ले मोकाट डेपोमध्ये फिरताय, पोलीस सुरक्षा रक्षक नावालाही सापडत नाहीये। अशीच परिस्थिती पुण्यातल्या या डेपोतली आपल्याला बघायला मिळते। मात्र साम टीव्हीने या सर्व एसटीचा पंचनामा केलेला आहे। तर एकंदरीत स्वारगेट शिवाजीनगर या 2 ठिकाणच्या बस डेपो मधली ही दृश्य आपण पाहतोय। नेमकं काय तिथे दिसलं हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीचे राजकीय फ्लेक्सवर फोटो झळकताय। शिरूरमध्ये लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरती दत्तात्रय गाडेचा फोटो दिसतोय। शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या फ्लेक्सवर आरोपी दत्ता गाडे झळकतोय। अशोक पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लावलेल्या फ्लेक्सवरती गाडेचा फोटो दिसलाय। दत्ता गाडे हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे का हा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित झालाय। अतिशय धक्कादायक अशी बातमी आपल्यालाही म्हणावी लागेल, कारण शिरूरच्या आमदाराच्या फ्लेक्सवरती दत्ता गाडे याचे फोटो दिसताय। दत्ता गाडे हा तोच व्यक्ती, तोच नराधम ज्यानं एका महिलेवर बलात्कार केलेला आहे, एका तरुणीवरती बलात्कार केलेला आहे। तो देखील स्वारगेट सारख्या एसटी बस डेपोमध्ये या महिलेशी गोड बोलून तिला बसमध्ये नेलं आणि त्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला, बलात्कार करण्यात आला। एकंदरीत मात्र हा जो व्यक्ती आहे तो कोणत्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे का हा सवालही उपस्थित होतोय। संबंधित आहे का अशा प्रकारचा प्रश्न आहे। कारण मी माहिती घेतली
शिरूर जवळ शिरूर तालुक्यातलं एक कोणतं तरी पानट का कोणतं तरी गाव आहे, त्या गावचा हा आरोपी आहे. आता मी कोणाचं नाव घेतणार नाही कोणत्याही राजकीय पक्षाचं, परंतु सत्ताधारी पक्षाचा काम करणारा. आता मला अशी माहिती मिळेल की उज्जैनला या गावातले खूप लोक सत्ताधारी पक्षाचा आमदार घेऊन गेला होता. याची जबाबदारी याच व्यक्तीवर होती अशी माहिती मला कळालेली आहे. तर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकली. मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर पुण्यातल्या बलात्कार प्रकरणावरून संजय राऊतांनी सुद्धा गृह खात्यावर ताशेरे ओढलेले आहेत. गृह खातं लाडक्या बहिणींसाठी वापरा हा सल्ला राऊतांनी दिलाय. पुण्यातील गुंडांना राजकीय आश्रय आहे असा आरोप करत विरोधकांना त्रास देण्यासाठी गृह खात्याचा वापर होतो असं सुद्धा यावेळेस राऊतांनी म्हटलंय. माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे, आपण राजकीय कार्यासाठी गृह खातं वापरताय, विरोधकांना त्रास देण्यासाठी गृह खातं तुमचे लोक वापरतायत. हे तुमच्या लाडक्या बहिणींच्या रक्षणासाठी वापरलं तर या महाराष्ट्रावरती उपकार होतील. अवमान होत आहे. महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यानंतर आज इंद्रजित सावंत सारख्या इतिहास संशोधकांना यावर फोनवरनं कोरडकर धमकी देतात. त्याबद्दल मुख्यमंत्री फोन करून जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगतात की ताबडतोब याबद्दल योग्य ती कारवाई करावी. आज जर तुम्ही बघितलं तर अद्याप त्यांना अटक झालेली नाही आहे. आम्ही या ठिकाणी हा कोल्हापूर नाही आहे, हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा प्रश्न आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी ताबडतोब त्यांना अटक करावी. येणाऱ्या 6 तारखेपर्यंत 5 तारखेपर्यंत जर अटक झाली नाही तर 6 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेला कोल्हापूरची छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेम करणारी स्वराज्याचा पाईक असणारा भगवा झेंडा घेऊन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना अडवून आम्ही जाब विचारणार आहोत. धमकी दिलेली आहे, त्याला पोलीस संरक्षण दिलं आणि पोलीस संरक्षण असताना सुद्धा तो गायब झालेला आहे. काय पोलीस यंत्रणा करतात? तर कोल्हापूर या ठिकाणी कोरटकर विरोधात सुरू असलेलं आंदोलन आपण बघितलं. आणि यानंतर पुढची बातमी मंत्रालयातून सर्वात मोठी बातमी. मंत्रालयाची सुरक्षा रामभरोसे असल्याचं सामच्या पडताळणीमध्ये समोर आलंय. कारण मंत्रालयामधले फायर सेफ्टी सिलेंडर एक्सपायर झालेलं आहे. ऑगस्ट 2024 रोजी एक्सपायर झालेले हे सिलेंडर आग कशी विझवणार हा प्रश्न आता विचारला जातोय. एकीकडे फेस स्कॅनिंगचा वापर केला जातोय तर दुसरीकडे फायर सेफ्टीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. मंत्रालयातल्या याच फायर सेफ्टीचा आढावा आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी घेतला. पाहुयात नेमकं काय दिसतंय. मंत्रालयात एकीकडे सुरक्षेच्या कारणाला घेऊन फेस स्कॅनिंग कार्यप्रणाली सुरू आहे, मात्र दुसऱ्या ठिकाणी मंत्रालयातील फायर सेफ्टी जी आहे ती रामभरोसे आहे. आपण सध्या मंत्रालयात आहोत आणि मंत्रालयातील जे फायर सेफ्टीचे सिलेंडर आहेत ते जवळपास गेले 6 महिन्यापासून एक्सपायर झालेले आहेत. हे जे मंत्रालयातील फायर सिलेंडर आहेत त्यांची तारीख जी आहे तो जो फायर सेफ्टी सिलेंडर आहे तो जवळपास एक्सपायर जो झालेला आहे तो 24/8/2024 त्या मागच्या वर्षी झालेला आहे. म्हणजे जवळपास मागच्या वर्षी ऑगस्ट 8 मध्ये तो नेक्स्ट ड्यू ऑन 24/8/2024 या रोजी झालेला आहे. मात्र असा एकच सिलेंडर नाही तर मंत्रालयात तब्बल असे अनेक जे सेफ्टी सिलेंडर आहेत, सेफ्टी फायर सिलेंडर आहेत, त्यांची जी तारीख आहे ती निघून गेलेली आहे. मात्र सेफ्टी फायर हे सर्व रामभरोसे मंत्रालयात सुरू आहे. एका ठिकाणी मंत्रालयातील सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आहे. मोठमोठे जे कार्यप्रणाली आहे, फेस स्कॅनिंग कार्यप्रणाली आहे ती सुरू झालेली आहे. मात्र हे जे फायर सेफ्टी आहे ते कुठेतरी रामभरोसे सोडलं गेलेलं आहे अशाच्या चर्चा लागू लागल्या आहेत. कॅमेरामॅन रोहित सनी, सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. एकंदरीत मंत्रालयाचीच सुरक्षा रामभरोसे असल्याचं आपल्याला बघायला मिळालं. त्यामुळे आता सामान्य जनतेच्या सुरक्षेचं काय हा महत्वाचा मुद्दा आहे. या संदर्भातला अपडेट बघणार आहोत. मात्र तुर्तास राज्यभरातल्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. प्रशांत कोरटकरचं तोंड काळं करून गाढवावर धिंड काढू हा इशारा संभाजी ब्रिगेडने यावेळेस दिलेला आहे. तर इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकीचा फोन प्रकरणामध्ये संभाजी ब्रिगेडने उडी घेतली आहे. पनवेलमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी हा इशारा दिलेला आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत मंत्रालयामध्ये बैठक बोलावण्यात आली आणि या बैठकीमध्ये महिला सुरक्षेबाबत ठोस निर्णय होणार का, शिवाय बस स्थानकांमधील जुन्या बसेस संदर्भात महत्त्वाचे निर्देश देण्यात येणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. साम टीव्हीच्या बातमीनंतर परिवहन विभागाला अखेर जाग आली आहे.
नाशिक पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटलाय. नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडे राहणार ही माहिती आहे. गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होण्याची शक्यता आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचे पालकमंत्रीपद अन्य कुणाला दिले जाणार नाही असं देखील सध्या सांगितलं जात आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी आजही सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार नाहीये. कोर्टाने सुनावणीसाठी आजची तारीख निश्चित केली, मात्र अंतिम यादीमध्ये हे प्रकरणच नाहीये. मागचे 17 महिने सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी झालेली नाहीये. पुण्यातल्या स्वारगेट स्थानकावर तरुणीवर अतिप्रसंग झालाय आणि या प्रकरणी आता सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. दिवसा आणि रात्री अनेक स्त्रिया, मुली आणि विद्यार्थिनी येथून प्रवास करतात, मात्र त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनानं कोणतीच व्यवस्था केली नाहीये असंच समोर येत आहे. एसटी डेपो बाहेर वाहक चालक झोपलेले आढळले. आगारात विश्रांतीसाठी थांबलेल्या बस जर कुलूप लावलेल्या नसतील तर त्यांची जबाबदारी चालक आणि वाहकांवर असते, मात्र प्रशासनासहित सर्वच या प्रकरणी झोपा काढत असल्याचं दिसतंय. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आता स्वारगेट एसटी स्टँडची पाहणी केली आहे. योगेश कदम घटनास्थळाची पाहणी करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना सविस्तर माहिती आणि अहवाल सादर करतील. या प्रकरणी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुद्धा केली आहे. निकृष्ट गुणवत्तेची कीटकनाशक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना शिक्षा करता येणार नाही, हा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानं दिला. कर्नाटक हायकोर्टानं यादगीरच्या शहापूरमधील कीटकनाशक विक्रेत्यांवर सुरू असलेली कारवाई रद्द केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मात्र अडचण होणार आहे. गुन्हेगारी खटल्यांमध्ये दोषी ठरणाऱ्या नेत्यांवर आजन्म बंदी नको अशी भूमिका केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात घेतली. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या नेत्यांना 6 वर्षांसाठी निवडणूक लढण्यास बंदी आहे. मात्र ही बंदी कायमची घालण्यासाठी आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे, ज्याला केंद्र सरकारने विरोध केलेला आहे. पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक 4 मार्चला सादर होणार आहे. महापालिका आयुक्त स्थायी समितीसमोर अंदाजपत्रक मांडण्यात येईल आणि याच दिवशी महापालिकेची मुख्य सभा घेऊन त्याला मंजुरी देखील मिळण्याची शक्यता आहे. आणि आता विद्यार्थ्यांसाठी या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, कारण शाळा सकाळच्या सत्रात भरण्याची शक्यता आहे. उन्हाचा तडाखा वाढतोय, मुलांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतोय आणि त्यामुळे शाळा सकाळी घ्या ही मागणी शिक्षक संघटनांनी केलेली आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून शाळा सकाळच्या सत्रात भरतील ही शक्यता आहे. मात्र सकाळच्या सत्रातील शाळा विद्यार्थ्यांच्या की शिक्षकांच्या सोयीची असा सवाल काही पालक सध्या तरी उपस्थित करताना दिसत आहे. गावात सकाळी 9:45 ते संध्याकाळी 5 पर्यंत शाळा. बहुतेक पालक कामानिमित्त बाहेरगावी किंवा इतरत्र जातात. सकाळी शाळा असल्याने मुले मात्र दुपारीच घरी येत असतात. दुपारी मुलं घरी आल्यावर लक्ष द्यायलाही कुणीच नसतं. पालकांकडून सकाळच्या सत्रातल्या शाळांची मागणी नाही आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर पालकांकडून किंवा विद्यार्थ्यांकडून अशी कुठली मागणी नाहीये, त्यामुळे अशा शाळा कुणाच्या फायद्याचा हा सवाल आहे. पुन्हा एकदा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. शाळेचा परिसर आणि स्कूल बसमध्ये मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेची आहे, ही शिफारस विशेष समितीने केली आहे. बदलापूरच्या शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष समिती नियुक्त करण्यात आली आहे. विमानाची तिकीटं केवळ 11 रुपयांना उपलब्ध आहे, तर व्हिएतनामची एअरलाईन व्हिएटजेट एअरने ही ऑफर दिली आहे. कर आणि शुल्क वगळता ही ऑफर इको क्लास तिकिटांसाठी आहे. मुंबई, दिल्ली, कोची आणि अहमदाबाद सारख्या भारतातील प्रमुख शहरांमधून ही सुविधा उपलब्ध आहे. The airline is reportedly in discussions. महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा अखेर सुरू झाली आहे. महाराष्ट्रातल्या एसटी बस चालकाच्या तोंडाला काळं फासल्यानंतर एसटी बंद करण्यात आली. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गेले 6 दिवस ही बस सेवा बंद होती. मात्र आता सीमा भागातला तणाव निवळला, त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याकडून दोन्ही बाजूने बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे. हिंगोलीमध्ये एका माथेफिरू तरुणानं घरांवर दगडफेक केली, त्यानंतर जाळपोळ करत महिलांना मारहाण केली आहे. त्यामध्ये 4 महिला गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. हिंगोली पोलीस या घटनेचा अधिकचा तपास करतायत.
नवी दिल्लीमधल्या विमानतळावरील अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाला ग्रीन चॅनलच्या बाहेर पडताना अडवलेलं आहे. पिवळ्या धातूचे कापलेले तुकडे आणि एक साखळी त्याच्याकडून जप्त केली आहे. जप्त केलेला माल सोन्याचा असल्याचं सांगितलं जातंय. मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होतीये. अंधेरी पोलिसांनी चोरी गेलेला मुद्देमाल आणि 4.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रोख रक्कम एकाकडून हस्तगत केली आहे. घरफोडी करणाऱ्या सराईताला शहाजहानपूर उत्तर प्रदेशमधून अटक झाली आहे. अहिल्यानगरला तरुणानं पत्नीबरोबर झालेल्या वादाच्या कारणावरून स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलेला आहे. धाराशिवच्या उमरगा पोलीस ठाणे परिसरामध्ये भक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी आणि अन्नधान्याची सुविधा उपलब्ध केली आहे. दरम्यान वाढत्या उन्हाच्या झळा भक्ष्यांना बसू नये यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतलेला आहे. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज. हु इज नामदेव ढसाळ हा सवाल आता सेन्सॉर बोर्डानं विचारलाय. चल अल्ला बोल हा चित्रपट नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आधारित आहे. मात्र या कवितांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतलाय. वरून कोण नामदेव ढसाळ असा उर्मट सवाल चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडेंना केलेला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या या वर्तवणुकीबाबत दलित समाजात संतापाची लाट आहे. आता सेन्सॉर बोर्डावरच चल अल्ला बोल करत आंदोलन करण्याचा इशारा दलित संघटनांनी दिलाय. नामदेव ढसाळ आपल्या या महाराष्ट्राचे क्रांतिकारी नेते, दलित पॅंथर या चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा रंजले गाणलेल्याचा आवाज जनतेसमोर आणलेला आहे. जर नामदेव ढसाळ कोण या राज्याच्या सेन्सॉर बोर्डाला माहिती नसेल तर मला वाटतं हे सेन्सॉर बोर्ड कोण आहे हा प्रश्न निश्चित आहे. असा सेन्सॉर बोर्डाचा माणूस असणं वाटतं त्या सेन्सॉर बोर्डाचा अपमान आहे. नामदेव ढसाळांचा हा अवमान आहे. जी क्रांती निर्माण झाली त्याचा अवमान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठी भाषेचा अवमान आहे. नामदेव ढसाळ तर संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. त्यांच्या कवितेच्या माध्यमातून समाजाची दुःख, गरिबी, काही अव्यवस्था या निश्चितपणे समाजाच्या समोर मांडण्याचं काम त्यांनी कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे. मला वाटतं की हा जो काही विषय आहे त्याचं मी माहिती घेईल आणि मग त्यावर कमेंट करतो. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या एका रिपोर्टकडे. तुमच्याकडे 50 रुपयांची नोट आहे का? तुमच्याकडे असलेली 50 रुपयांची नोट बंद होणार आहे असा दावा करण्यात आलाय. मात्र 50 रुपयांची नोट बंद होणार आहे का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेस नेमकं काय सत्य समोर आलं पाहूयात. 50 रुपयांची नोट बंद होणार. आणखी एक नवीन नोट बाजारात येणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? 50 रुपयांची ही नोट आता चलनातून बाद होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. खरंच 50 रुपयांची नोट चलनातून बाद होणार का? 50 रुपयांची नोट चलनातून का बंद होणार आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण प्रवासात सुट्टे पैसे कामी येतात आणि जर 50 रुपयांची नोट बंद झाली तर अनेकांना अडचण येऊ शकते. मात्र मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. 50 रुपयांची नोट बंद होणार आहे. आणखी एक नवीन नोट चलनात येणार आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. 50 रुपयांची नोट अत्यंत महत्त्वाची आहे. प्रवासात सुट्टे पैसे कामी येतात. मार्केटमध्येही ज्यावेळी खरेदीसाठी आपण जातो त्यावेळी छोट्या छोट्या नोटा महत्त्वाच्या असतात. कारण काही दुकानदार सुट्टे पैसे देत नाहीत आणि जर 50ची नोट बंद झाली तर अनेकांना सुट्ट्या पैशांसाठी अडचण होईल. मात्र हा दावा खरा आहे का याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं थेट RBIशी संपर्क साधला. त्यावेळी काय माहिती मिळाली पाहूयात. 50 रुपयांची नोट बंद होणार नाही. RBI 50 रुपयांची नवीन नोट आणणार आहे. नवीन नोटेवर गव्हर्नर संजय मल्होत्रांची सही असेल. जुन्या 50च्या नोटाही सुरूच राहतील. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेली नवी 50ची नोट जारी केली जाणार आहे.
ही नवी नोट आधीच्या 50 रुपयांच्या नोटेसारखीच राहणार आहे. 50 रुपयांची नवीन नोट येणार आहे. मात्र ही नोट चलनातून बाद होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.